हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की मी हे काय करत आहे. काही लोकांना थोडी लिंक लागेल, पण ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते. बघा, मागच्या एका व्हिडिओमध्ये त्याची लिंकही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. एक ट्रे बनवला होता, सेम प्रोसेसने जे आहे मी हा ट्रे बनवून घेत आहे. आणि हा ट्रे जो आहे ना, म्हणजे मला खूप दिवसापासून इच्छा होती की मी असा जो आता तुम्हाला दिसेलच एक वुडन ट्रे जो बघा मार्केटमध्ये किंवा डेकोर करण्यासाठी, गोष्टी ठेवण्यासाठी असा जो असतो ना वूडचा ट्रे, पण तो खूप कॉस्टली मी होतो. आणि म्हटलं चला एक ट्राय करून बघूयात कसा बनतो, घरी आपल्याला जमतो की नाही, सेम फिनिशिंग येते की नाही. आणि म्हणून जे आहे मी हा ट्रे बनवायला घेतलेला आहे. सेम प्रोसेसने जे आहे मी इथे जी माझ्याकडे गणपती बाप्पा विसर्जन केलेली जी शाडू माती होती ना, त्याचा बनवलेला होता. एक सर्कल कट करून मग त्याला एक बॉर्डर बनवली आणि एक वुडन फिनिश येण्यासाठी ना थोडे त्याच्या म्हणजे बॉर्डरला थोडे असे स्क्रॅचेस केले नाईफच्या साहाय्याने. आणि आता जे आहे एक त्याला मिळता जुळता असा जो वुडन कलर असतो ना, तो बनवण्याचा प्रयत्न केला आहे. खालचा जो मधला कलर होता ना माझा बेस, तो जरा व्यवस्थित मला म्हणजे अजून लाईट कलर हवा होता, पण तो काही बनतच नव्हता कलर कॉम्बिनेशन मिक्स करून. पण म्हटलं चला असू देऊयात असा. आणि जे आता बॉर्डर आहे ना, तर त्या बॉर्डरला जे आहे मी आपला जो नॉर्मल ब्राऊन कलर असतो ना, तर तो देत आहे. आणि याचा आउटपुट बघितल्यानंतर मला माहिती आहे तुम्ही आश्चर्यचकित होणार आहात. इतका छान हा ट्रे बनलेला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकही रुपया न खर्च करता इतकं छान आपल्याला जे आहे घरच्या घरी आपण DIY बनवू शकतो. फक्त थोडंसं टाईम देण्याची गरज आहे. आणि जेव्हा आपल्याला ह्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट येतो ना, आपल्याला थकवाही जाणत नाही. आणि घर सजवायचं आहे तर मी नेहमी म्हणते, घर सजवण्यासाठी प्रत्येक वेळा पैशाचीच गरज असते असं काहीही नसतं. तुम्ही पैसे न खर्च करता देखील जो आहे गोष्टी सजवू शकतात. आणि ठाणा इथे माझा जो ट्रे आहे तुम्ही बघू शकतात बनून तयार आहे. थोडं मी त्याला गोल्डन जो म्हणजे असा शिमरी कलर होता ना गोल्डन, तोही बॉर्डरला थोडा दिला जेणेकरून थोडी चमक येईल त्याला. आणि वॉर्निश जे आहे त्याला 2 कोट दिले, म्हणजे थोडे पाणी वगैरे काही उडलं किंवा क्लीन करायचं असला तर मी त्याला जे आहे ओल्या कपड्याने क्लीन करू शकते. सध्या मी तुम्हाला असं इथे म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या ड्रेसिंग टेबलवर ठेवू शकतात, किचनवर ठेवू शकतात तुम्ही. आणि तुमच्या मर्जीने तुम्ही याला सजवून ठेवू शकतात किचनमध्ये, बेडरूममध्ये. तर कसा वाटला ट्रे मला नक्की कमेंटमधून सांगा. मी आता बनवत आहे पोहे. आणि पोहे बनवणं एवढं काही विशेष नाही आहे, पण मागच्या वेळेस जो मसाला मी तुम्हाला दाखवला की माझ्या पप्पांनी मला पाठवला होता, आता मी जो आहे ना तुम्हाला व्यवस्थित सांगते की याला यूज कसा करायचा. कारण तो मार्केटमध्ये मिळून जाईल. मी तुम्हाला त्याचा जो फोटो आहे तोही इथे स्क्रीनवर दाखवत आहे. तुम्ही बघू शकतात अशा प्रकारचं जे आहे मसाल्याचं पॅकेट असतं हे असं. आणि तुम्ही याला जिरावान मसाला म्हणून सांगितलं की तुम्हाला लगेच मिळेल. तर जेव्हा आपण हळद वगैरे सगळं पोहे टाकण्याआधी टाकत असतो ना, तर तुम्ही तेव्हाही या मसाल्याला अशा पद्धतीने परतून घेऊ शकतात. नाहीतर मग ना बऱ्याच वेळा जे लोक आपण म्हणजे बाहेरून जे ब्रेकफास्ट वगैरेचे स्टॉल असतात त्याच्यावरून आपण पोहे जेव्हा घेतो ना, तर ते लोक वरून पण असं वरून टाकून देतात. जसं आपण वरून मीठ वगैरे टाकतो ना, तसं ते टाकून देत असतात. आणि खूपच टेस्टी लागतो याच्याने. पोह्याची टेस्ट जी असते ना खूपच बदलून जाते. म्हणजे एखाद्या नॉर्मल अशा पोह्याला जे आहे ना चटपटीत जी टेस्ट असते ना, ती याच्यामुळे येते. आणि मग तुम्ही कसंही बनवा पोहे, लागायला ते टेस्टीच लागतं. आणि आज पियाच्या टिफिनसाठी ना इथे मी अशी बटाट्याची नॉर्मल भाजी जी होती फटक्यात केली होती. कारण दुपारी आमच्यासाठी वेगळा प्लॅन केलेला आहे, म्हणून तिच्यासाठी ही पटापट भाजी चपाती जी आहे तिला देणार आहे टिफिनमध्ये. आणि सकाळची ही माझी गडबड चाललेली होती. आणि पोहे बनवण्यामागचं ना माझं एक रिझन होतं. मी म्हणजे पोहे ना मोस्ट ऑफ द टाईम मी तेव्हाच ट्राय करते जेव्हा माझ्याकडे ना ओली भाजीचा जो सार असतो ना तो असतो, किंवा मसाले भाजी असते बघा. मसाले भाजी जेव्हा माझ्याकडे उरून असते ना, किंवा मी उरवून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी मग मी पोह्याचा प्लॅन करते. आणि बाहेर मार्केटमध्ये तर्रीवाले जसं पोहे मिळतं ना, म्हणजे मग ते आपल्याला छान कॉम्बिनेशनने करता येईल. आणि कालच्या दिवशी म्हणजे तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये दाखवलं होतं की मम्मीने पुरणपोळी वगैरे पाठवली होती, तर त्यासोबत मी म्हणजे सार भात पण बनवला होता. तर थोडा त्यातला जी रशी होती ना ती मी उरवून ठेवली होती. आणि नेक्स्ट डे जे आहे पोह्याची प्लॅनिंग करायची होती, म्हणून अशी थोडीशी मी उरवून ठेवली होती. आता तिलाच गरम करते. पोह्यावर छान वरून टाकायचे, लिंबू टाकायचा आणि त्यावर जे आहे बारीक शेव टाकायची. आणि मग तुम्ही पोहे खाऊन बघा, अगदी बाहेरच्या पोह्याची चव येते. आणि काहीतरी घरचं नॉर्मल पोहे खाण्यापेक्षा अशी थोडं उरवून ठेवलं सार आणि त्या अशा पद्धतीने जर पोहे खाल्लं तर थोडं वेगळं पण काहीतरी खाल्ल्यासारखं वाटत असतं. सो तुम्ही असं करत नसाल तर नक्की ट्राय करा. आणि जी मसाले भाजी असते ना महत्त्वाची, तर ती यावर टाकायची, खूपच छान चव येते. पिया स्कूलला गेल्या गेल्या मी लगेच जे होतं घर
पूर्ण व्यवस्थित क्लीन वगैरे करून घेतलं होतं. आणि एक महत्त्वाचं काम मला आज करायचं होतं, ते म्हणजे तूप बनवायचं होतं. आणि मी बऱ्याच लोकांना बघितलेलं आहे तूप बनवताना खूप भांडे भरतात किंवा मग त्यांच्याकडे जर ते ब्लेंडर असलं तर ते ब्लेंडरने बनवतात, नाहीतर मग पूर्ण मिक्सीचे भांडे जे असतात त्याच्यामध्ये बनवतात आणि प्रचंड भांड्यांचा पसारा होतो. मी आधी पण तुमच्यासोबत ही जी टीप आहे ना ही शेअर केली, आज परत करते. तर पहा, तुम्हाला तूप जेव्हाही बनवायचं असेल ना, ज्या भांड्यात तुम्हाला बनवायचं त्यामध्ये मलाई काढायची. अगदी 1 मिनिट ना कंटिन्यू याला विस्क करून घ्यायचं. कुठलीही तुमची रई असेल ना त्याने छान याला मिसळून घ्या. अगदी तुम्ही 30 सेकंड जरी याला मिक्स केलं ना तरी चालतं आहे. आणि हे मिक्स करून ना आपल्याला साईडला ठेवून द्यायचं. आता बघा, वातावरण थंड आहे म्हणून तुम्ही अर्धा तास जरी याला असंच झाकून पडू दिलं ना तरी चालतं आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही 10-15 मिनटं पडू द्यायचं, म्हणजे टेम्परेचर याचं थोडं जे आहे कमी होऊन जातं. थंड असतं ना ते थोडं गरम होतं आणि मग पुढची प्रोसेस करायची. मी सांगतेच तुम्हाला काय करायचं, पण मी आता सध्या हे साईडला ठेवून देते तुपाचं. आणि म्हटलं थोडा टाईम आहे आता, तोवर काहीतरी काम करूया. तर सकाळी पोह्यासोबत जो लिंबू यूज झाला होता ना तो मी साईडला काढून ठेवला होता. आणि मी काय करते, नेहमी चॉपिंग बोर्ड जर क्लीन करायचा असेल ना तर नेहमी लिंबू आणि बेकिंग सोडा अशा पद्धतीने जे आहे ना घेऊन मगच मी चॉपिंग बोर्ड क्लीन करते. मी कधीही त्याला स्क्रबर नाहीतर मग जे आपलं डिशवॉश लिक्विड असतं हे लावत नाही, कारण तुम्ही जर डिशवॉश लिक्विड एकदाचं चॉपिंग बोर्डवर टाकलं की त्याचा जो स्मेल असतो ना ते पूर्ण मध्ये ॲब्झॉर्ब होऊन जातो. आणि अगदी नॉर्मल स्क्रबर म्हणून तुम्ही हा लिंबाचा यूज करायचा आणि त्यावर जो बेकिंग सोडा घातलेला असतो तो त्यातून सगळा जो ओडर असतो ना तो सगळा बाहेर काढून घेतो आणि तुमचं चॉपिंग बोर्ड अगदी एकदम क्लीन होऊन जातं. जास्त न घसता काही न करता जे आपले म्हणजे जे कानेकोपरे असतात, जसं बघा हा भाग असतो, आपण नेहमी चॉपिंग बोर्ड यावर उभा ठेवतो तर याला निग्लेक्ट केला जातो आणि मग तो काळा पडायला लागतो. पण लिंबू आणि तुम्ही सोड्याच्या पद्धतीने म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशनने असं जर घसलं ना त्याला तर तो काळपणा पण त्याचा सगळा निघून जातो आणि खूपच छान ही रेमेडी आहे. चॉपिंग बोर्डसाठी नक्की यूज करा. कधीही स्क्रबर नाहीतर मग डिशवॉश लिक्विड त्यावर यूज करायचंच नाही. चॉपिंग बोर्ड फक्त त्याने खराब होत असतं. आणि मग आता प्रत्येक वेळा आपल्याकडे लिंबू अवेलेबल राहीलच असं नाही आहे. जेव्हा नसला ना तर नॉर्मल जे आहे चॉपिंग बोर्ड पाण्याने धुवायचं, पण स्क्रबर त्याला लावायचं नाही किंवा डिशवॉश लिक्विड लावायचं नाही. आणि जेव्हा कधी तुमच्याकडे आठवड्यातून लिंबू वगैरे असा निघेल तेव्हा त्याने लिंबूच्या सालीनेच जे आहे चॉपिंग बोर्ड घसायचं आणि ट्राय करायचं की आपण म्हणजे सकाळी जर धुतोय त्याला तर थोडा वेळ आपण उन्हात पडू दिलं पाहिजे. आणि तुम्ही बघू शकतात अगदी जी साईड मी यूज करते ना आणि जी साईड मी नाही यूज करत दोघे अगदी सेमच्या सेम दिसत आहे. काही त्यावर स्क्रॅचेस वगैरे काहीही दिसत नाही आहे आणि इतकं छान क्लीन होऊन जातं. छान बाहेर ऊनही पडलं होतं म्हणून म्हटलं उन्हातच ठेवूयात. आणि असंही जेव्हा ऊन पडलं ना तेव्हा जरा अर्धा 1 तास पडू दिला पाहिजे ह्या लाकडी गोष्टी, जेणेकरून त्यांच्यामध्ये जे पाणी असतं मॉइश्चर असतं ते निघून जातं. आणि कालच्या दिवशी मी काय केलं होतं ना, म्हणजे माझ्याकडे मूग होते, अगदी अर्धा किलोच्या आसपास मूग होते आणि ते असेच पडून होते आणि वातावरण थंड झाले की त्यामध्ये किडे लागायला लागतात. आणि पिशवीत असल्यामुळे मी जस्ट वरून बघितले आणि मला असं वाटलं की ओके आहेत, काही कीड वगैरे नाही आहे. पण जेव्हा त्यांना काढलं मी एवढे किडे झाले होते तर मी काय केलं, त्यांना पाण्यात टाकलं आणि जे काही ज्यामध्ये किडे घुसले होते ना सगळे जे आहेत ते सगळे मूग असे वर आले, पटापट त्यांना काढले आणि फेकले आणि त्यानंतर जे आहे लगेच सुकवायला ठेवलं. सो तुमच्याही कुठल्या धान्याला जर अशी कीड लागली ना तर म्हणजे मूग मटकी यांना महत्त्वाचं लवकर कीड लागते तर त्यांना लगेच पाण्यात टाकायचं. सगळे किडे वगैरे सगळे वर येतात आणि मग ते फेकून छान खसखस धुवायचं आणि मग लगेच उन्हात वाळवायला घालायचं. सो काल केलं होतं मी हे काम, म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते, कारण बऱ्याच वेळा आपल्याला हे फेस करावं लागतं. किडेवालं जे धान्य असतं ते होत असतं. आणि पहा जो ट्रे होता ना तो मला मी दाखवला तेव्हा नेलपेंट वगैरे मी ठेवली होती जस्ट, पण मी त्याला नाही असा ह्या पद्धतीने यूज केलेला आहे. इथे ॲक्च्युली मी याला बनवला कशासाठी होता की माझा जो तुम्ही हा जग बघताय ना बघा समोर पाण्याचा, की मी हा पाण्याचा जग त्यावर ठेवेल मस्त आणि साईडला मस्त एक मनी प्लांट वगैरे ठेवेल. पण मला नंतर समजलं की पाण्याचा जग खूप जास्त हेवी होऊन जातो तर उचलताना मीच याला लगेच तोडेल. तर अशी जागा पाहिजे की तिथे परत परत हात लागणार नाही आणि दिसायलाही खूप छान दिसेल. तर मग मी ती जागा निवडली. त्यावर थोडे जे आहेत बदाम काजू पण आहेत ते मस्त छोट्या छोट्या जे आहे डब्बीमध्ये भरून ठेवले, जेणेकरून तेही खाऊन होतील, कारण ते फ्रीजमध्ये असतात आणि मग फ्रीजमधून घेण्याला आपल्याला आठवण पडते. तसं मी सकाळी रोज म्हणजे बदाम भिजवलेले खात असते, पण मग काजू वगैरे राहून जातात किंवा पियाचा कधी कधी मूड नसतो. तर हे गणपती बाप्पा जाणार आहेत आमच्या गाडीमध्ये, पण सध्या आता त्यांना तयार करून ठेवलं आहे म्हणून मी इथे ठेवलं होतं. तर मी आता त्यांना काढते आणि तुम्हाला दाखवते की कसा याचा लूक असणार आहे. आणि खूपच छान, तुमच्याकडे जर असं म्हणजे तुमच्याकडे ऑप्शन असेल ना तुम्ही बनवू शकता. हा हेच नाही की तुम्हाला शाडू मातीच पाहिजे, तुम्ही वॉलपुट्टी किंवा व्हाईट सिमेंट याच्यानेही याला बनवू शकता. आणि ह्या दोघांनी जर बनवलं ना तर तुमचा हा जो ट्रे बनेल ना खूपच स्ट्रॉंग बनवेल आणि हा व्हिडिओपेक्षा प्रत्यक्षात बघण्यामध्ये ना जास्त रिअल दिसतोय.
इतके सगळे कामं करता करता मला झाले होते 20-1 मिनटं. म्हटलं चला आता करूया आणि आता बघा मी तुम्हाला दाखवते. मी जस्ट आताच उघडलं याला आणि मिक्स करायला सुरुवात केली आणि लगेच तुम्हाला जाणवायला लागेल की हे जे मलाई आहे ना ही घट्ट व्हायला लागते. रेट्स जर म्हणजे तुम्ही थोडा रेस्ट त्याला टाईम दिला ना तर लगेच त्यानंतर जे आहे त्याचं जे मलाई म्हणजे ते काय म्हणतात ना लोणी बनण्याची जी प्रोसेस असते ना ती खूप फास्ट होऊन जाते आणि हात दुखत नाही. कारण असं नाही की प्रत्येक जणांकडे ब्लेंडरच असेल किंवा प्रत्येकजण मिक्सीचाच यूज करत असेल. तर ह्या सगळ्यांना जर आपण बाजूला करायचं असेल आणि हाताची मेहनत जी आहे ती कमी करायची असेल तर मग ही प्रोसेस तुम्ही नक्की ट्राय करा. मी आधीही दाखवली होती, त्या लोकांसाठी हे रिपीट होईल, पण मग बरेच नवीन लोक आहेत किंवा मग आठवण होऊन जाते एक म्हणून मी तुम्हाला परत दाखवत आहे. आणि अगदी म्हणजे 3 मिनटं पण नाही 2 मिनटं मी फक्त विस्क केलं असेल त्याला आणि लगेच त्याचं जे आहे त्यातून लगेच जे ताक असतं ते बाहेर पडायला लागतं आणि अगदी सोप्या प्रोसेसने जे आहे हे फटक्यात होऊन जातं. अजून आता म्हणजे थंड आता तुम्ही बघता आमच्याकडे आत्ता थोडं ऊन पडलेलं आहे. जर उन्हाळ्यात असलं ना तर खूप फास्ट लगेच प्रोसेस याची होऊन जाते. आणि महत्त्वाचं म्हणजे काय होतं ना की एकच भांडं भरतं आपलं, जास्त भांडं भरत नाही. आणि मी काय करते पहिले जे 2 वॉश असतात ना म्हणजे आता मी हे यातून ताक काढलं, 1 वेळा पाणी टाकेल आणि हे पण मी एवढंच जमा करेल. याची मी जे असते दही बनवत असते आणि जे पण याच्यानंतरचं निघतं ते मग मी टाकून देते, त्याचा मी काही उपयोग करत नाही. आणि मी 5 ते 6 वेळा तरी तुपाच्या ज्या लोणीला असते ना ते धुवून घेते. याच्याने फायदा असा होतो की तुमच्या तुपाचा आहे ना स्मेल नाही येत किंवा आपण जेव्हा तूप यूज करतो की आपण पराठा वगैरे शेकण्यासाठी तेव्हा नाही तर मग खूप जास्त स्मेल येतो. म्हणून जास्तीत जास्त धुवून घ्यायचं जेणेकरून काय होतं ना की स्मेल नाही येत त्याचा यूज करताना. आणि तूप टिकतं पण खूप जास्त काळ, त्यामुळे जे आहे जास्त वेळा त्याला जे आहे वॉश करून घ्यायचं. आणि आता मी तूप बनवायला ठेवलेलं आहे आणि माझी ही अगदी लॉंगवाली जी प्रोसेस होती ती काम करता करता 5 मिनिटात झाली असं म्हणायला हरकत नाही. स्वतःला फ्रेश ठेवण्यासाठी आपल्या आवडीचं काम कुठलं ना कुठलं केलंच पाहिजे. आता तूप बनवता जरा माझ्याकडे वेळ होता तर काय होत होतं ना ही जी काचेची बॉटल होती ना तर यामध्ये ना जे मनी प्लांट ग्रो करत होतं ना तर त्याची नवीन जी लीफ निघत होती ना म्हणजे नवीन ब्रांच ती अगदी खालून निघत होती. म्हटलं याला जर मी शिफ्ट नाही केलं ना तर ती नंतर बॉटलमधून काढणं मला अवघड जाईल, म्हणून मी जे आहे त्याला शिफ्ट करून घेतलं. आणि छोट्या छोट्या गोष्टी कामं करता करता केले की कामाचा थकवा पण जाणवत नाही. आणि जेव्हा माझ्या आजूबाजूला प्लांट्स असतात तेव्हा मला फार फ्रेश वाटत असतं. म्हणून मी नेहमी जेव्हा सगळ्या ठिकाणी मी ठेवून दिलेले असतात किचनमध्ये की मला कामाचा थकवा जाणवायला नको. ट्राय करा तुम्ही एक वेळा की बघा तुमचाही थकवा प्लांट्समुळे जातो का, आणि जर गेला तर अतिउत्तम. आणि मग तुम्हाला इंटरेस्ट आला तर मग तुम्ही काही सोडणार नाही त्या गोष्टीला. सो इथे माझं तूप बघा बनून तयार आहे. मी तुम्हाला दाखवते की त्याची जी बेरी असते ना ती अजिबातच नाही आहे याच्यामध्ये. जितकं जास्त वेळा तुम्ही त्याला धुतलं ना त्याची बेरी. आणि महत्त्वाचं म्हणजे एकच भांडं भरतं आहे आणि ते म्हणजे चिटकत पण नाही खाली की तुम्हाला भांडं घासायची खूप गरज पडेल असंही काही नाही आहे. लगेच जे आहे तुमचं घासायचं कामही कमी होईल अशा पद्धतीने जर तुम्ही तूप बनवलं तर. आणि बघू शकता अगदी कमी प्रमाणामध्ये जी आहे ती माझी बेरी इथे निघलेली आहे आणि तूप माझं बनवून मस्त तयार आहे. गोष्टी रिफिल करायला मला खूप जास्त आवडतं, मग ते तूप असो की ग्रोसरीचा कुठलाही सामान असो. आणि घरचं तूप असलं तर मग त्याची गोष्टच काहीतरी वेगळी आहे. बाहेरून मार्केटमधून तूप घेण्यापेक्षा घरी बनवलेलं कधीही चांगलं, जास्त हायजेनिक, उत्तम. आणि तूप खाणं शरीरासाठी चांगलं आहे. सो तेलच्या जागेवर जेवढं तूप यूज करता येईल तेवढं अतिउत्तम. सो ट्राय करा तूप जास्तीत जास्त खाणं. पियाला आता छान सरप्राईज मिळणार आहे. तिचा मामा तिला डायरेक्ट स्कूलमध्ये भेटायला आला आहे. आणि म्हणजे पियाचा आणि मामा, कुठलाही मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांना मामा हा खूप जास्त फेवरेट असतो. आणि तसंच पियाचा आहे. मी तिला म्हटले की शोध तुला कोणीतरी भेटायला आलं आहे, आणि तिला फायनली दिसला तो. आणि मग तिला एवढी हॅपी झाली ती मी शब्दात नाही सांगू शकत तुम्हाला. कारण तो सामान द्यायला आमच्या घरी नव्हता आला, तो स्टॉपलाच थांबला होता. आणि पियाच्या पप्पाने तिथून सामान घेतला आणि तो डायरेक्ट म्हणजे माझ्या मोठ्या भावाकडे गेला. त्याचाही सामान होता त्यामुळे त्याला तिकडे जावं लागलं होतं. आणि मग तो कालच्या दिवशी आलाच नाही, कॉलेज वगैरे होती. तो आजच्या दिवशी आला, लवकर आला की पियाला पिक करूयात म्हणून. आणि मग म्हणून आम्ही दोघंही गेलेलो होतो. आणि मी म्हटलं चला हे जे छान मोमेंट आहे कॅप्चर करून घेऊयात. आणि आज तिला आता काही घेणं नाही माझ्यासोबत, ती आता त्याच्यासोबतच खेळेल आणि त्याला पूर्ण लहान बनवून सोडेल. आणि मला माहिती आहे सगळे मुलांचं आणि त्यांच्या मामांसोबतचं रिलेशन, मावशीसोबतचं रिलेशन असंच असतं. आणि इतकी मोठी झाली तरी पण तो तिला पकडून नेतो. आणि हे बघून मलाही खूप छान वाटतं. सगळ्यांनाच छान वाटतं की आपला भाऊ असो, बहीण असो, आपल्या मुलांना एवढं प्रेम करत आहे.
आणि त्यानंतर जे आहे आम्ही आता घरी चाललेलो आहोत आणि मी आजचा इथेच जो आहे व्लॉग संपवते. अपेक्षा करते की तुम्हाला आजचा जो व्लॉग आहे तो आवडलेला असेल. तुम्ही इथपर्यंत बघत आलेला असाल तर प्लीज तुम्ही व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करू शकतात. आणि आपण भेटूया मग पुढच्याच अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.